नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांचे मन तर पिंजऱ्यात कोंडलेल्या गरुड पक्षासारखे नरड्याच्या खाटीला धडका देऊ लागले. त्यांनाही कुलेशांना सांगायचे होते. थांबीरराव मलोजी बाबा तर जीवाचे सोने करून गेलेच. कंककाका तर वयाने झालेत. आमच्या चौतर्फा दौडणाऱ्या फौजफळ्यांना जाणता निवाडा देणारे आता सरलष्कर कोण? आमचे रूपाजी, मानाजी, विठोजी की संताजी, धनाजी? केवढी गफलत होईल. आमच्या श्री सखींनी आमच्या ठाई बाळराजांनाच मानून चालवले तर औरंगाच्या रेट्याला जाब देईल असे निघतील धडाडीचे आमचे रामराजे. आणि होईल काय आमच्या मागं खुद्द आमच्या श्री सखींचं? खुलताबादेच्या कोठीतील दुर्गाबाईंच्या आठवणीने तर कलबलून गेले त्यांचे आतडे. आता सूर्य कलतीकडे झुकला होता. कणाकणाने मोठा होत होता. कैद्यांची जबान काटण्यात घामेघूम झालेले जल्लादी पथक इखलासने जाओ आराम फरमाओ म्हणत हटकले. दुसरे तवानी जल्लादी पथक दुसऱ्या सजेच्या अंमलासाठी पुढे घेतले. हातघाईच्या जंगात मैदानावर हलत नव्हता एवढ्यात तडफेने आज इखलास हालत होता. खातर होती त्याला पुरी केली तर एवढी बिकट खिदमत वाया जाणार नाही. त्याचे मालिक हजरत नोंद घेणारच होते त्याची. बघ्यांना तर बागी कैद्यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावळी झाली होती की हुकमाची संधी मिळती तर त्यांनीच पुढे होत मनची मुराद झटक्यात पुरीही करून घेतली असती. पुढे घेतल्या तवान्या पथकातील 2 तगडे हपशी निवडून इखलासने बाजूला घेतले. आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या एव्हाना तापून लाल झालेल्या लोखंडी सलाखा त्यांच्या कातडी मुठींना धरत इखलासने चुल्ह्याबाहेर खेचल्या. निवडत्या हपशी जल्लादांच्याच डोळ्यात त्या खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कचदिल नाहीत याची अजब पारख करून घेतली त्याने. निवडलेले हपशी हात पाय डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे, नाहीतर गंजल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते. तसुभरही हल्ले नाहीत ते. त्यातल्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापल्या सलाखा खुशीने देत कुलेशांच्याकडे बघत इखलास त्याला म्हणाला, घुसेड दो ये जलती सलाखे इस बम्मन शायर की आंखों में, देखेगा इसका मालिक कैसे टपकती है शायरी खून के बजाय अपने शायर की आंखों से. घोंगावते समुद्र वादळ भक्कम खडकाळ बेटाकडे सरकले तसे जी हुजूर म्हणत हातीत आपल्या सलाखा घेतलेले हपशी कुलेशांच्या समोर आला. त्यांचे डोळे जाळून काढण्यासाठी. कुलेश तर कवी होते. इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूक त्यांनी डोळाभर बघितला होता. तो उंचापुरा रायगड आपला कबिला आणि सर्वांहून अधिक कनोज सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो त्या स्वारींना पुन्हा बघण्यासाठी डोळेच उरणार नाहीत या जाणीवेने रक्ताळल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगोदर डोळाभर बघून घेतले. जल्लाद जसजसा रसरशीत तापल्या लालेलाल सलाखा डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे तिकडे गरागर फिरवू लागले. जल्लादाने त्याहूनही निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कैदेच्या गालावर कानावर चरचरत भिडू लागल्या. तो जल्लाद चिडून ओरडला, देखते क्या हो बेवकूफ, जकड़ दो इसकी गर्दन का हिलता पत्ता. तसे धक्का बसलेले हपशी लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी कुलेशांचा मुखडा जागीच पकडून ठेवला. त्यांना धक्का अशासाठी बसला होता की तक्ता कोल्हातल्या जखडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीही पडली नव्हती. चर चर सुताराने शिसवी फाकांना भोके पाडण्यासाठी हातचे किकरे फिरवावे तशा आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादाने हातच्या लालेला लोखंडी तक्त सलाखा कवी कुलेशांच्या डोळ्यात खुपसून चराचर फिरविल्या. जळत्या बोबळांच्या मांसाचा उग्रट वास चारीकडे पसरला. कुलेश कुडीभर धडपडले. आ आ जीभ गमावल्या त्यांच्या कंठातून कसनुसाच आवाज फुटला. नाकात घुसल्या उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात शिरल्या त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले. त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंदोगामात्य चडफडून तळमळत आहेत. अनावर झालेल्या खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसही शब्द सुटले. आ आ त्यांना कुलेशांना निर्धाराने म्हणायचे होते. दौलतीचे छंदोगामात्य असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला? खरे तर कुलेशांना म्हणायचे होते, राजन हो तुम साचे खूप लढे तुम जंग. जरी एकजीव झाले होते ते अंतरंगाने तरी असा गैरमेळ पडला होता त्यांच्या विचारांचा गमावल्या जबानीमुळे. आता तर भोवतीचे बघे खुशीने पिसाळल्या गट टाळ्यास टाळ्या पिटत ओरडू लागले. बहुत खूप, अल्लाह मेहरबान, जल्दी करो भाद्दर, निकालो इसकी भी
आग की कवडिया. सजेचा अंमल करणारा जल्लाद आता हातच्या जळकट रक्ताने काळपटलेल्या तरीही तप्त सलाखाहून अंग भर पेटून उठला होता. वापरून नाकाम झाल्याशा वाटल्याने बेकार हो गई सलाखी ये म्हणत तिरस्काराने त्याने हातच्या सलाखा थेट जीभ डोळे काढलेल्या कुलेशांच्या अनवाणी पायांवर मुद्दाम फेकल्या. मागे वळून दुसऱ्या चुल्ह्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलाखांची लाली लाल जोडी त्याने खसकन उचलली. लाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांना तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून ती लाई लाह म्हणत नाचवली. त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या 4-5 मदतगारांनी रायगडाधीप मराठी दौलतीच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयीसाठी चारीकडून जखडून केव्हाच जाम करून टाकली होती. क्षणानंतर जळून होत्याचे नव्हते होणारे राजांचे डोळे अपार शांत स्थिर होते. ते डोळे नव्हतेच, 2 तेजोगोलच होते. ते हयातीत कधी नव्हते एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यात. एरवी उलथा पडणारा खालचा ओठ आता दातांखाली घट्ट पकडून हातच्या रसरशीत सलाखा रोखत जल्लाद राजांच्या समोर आला. डुईच्या केसांपासून तुमानेखालच्या पायांपर्यंत घामाने आज पुरता निथळला होता तो. हातच्या तापल्या सलाखा पेलून द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामेघूम झाला होता तो. अर्धवट कदम पुढे टाकत तप्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत पुढे पुढे सरकू लागला. आणि काय झाले कुणास ठाऊक. हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यागत गुमान उभा राहिला. अपार तेज उतू जाणाऱ्या राजांच्या निर्भय तेजवंत पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्यालाच मनोमन जाणवले. कितनी जला दी आंखें सलाखों से जिंदगी भर, मगर कभी देखी तक नहीं ऐसी आंखें. नहीं नहीं, ये आंखें जलाने के लायक नहीं, जताने के लायक है. एवढा पत्थर दिल तो जल्लाद, पण तोही स्वतःशीच चरकून राजांकडे बघत मान डोलावून 2 कदम मागे हटला आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सणसणीत तमाचा पडला. भिजल्या पाठीवरून घामाचे तुषार उडाले. कानात इखलास से करडे जरबी शब्द घुसले. नमक हराम, रुक क्यों गया, निकाल दो ये आंखें. ताबेदार जल्लाद त्या कळी सरसा स्वतःच्या काळजातला माणूस पाय तळाशी टाकत पुन्हा पुढे सरसावला. राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखा नेताच त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपले डोळे गपकन मिटून गुंतले. त्या क्षणभरातच शंभू नेत्रांसारखे अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानी चमत्कारिक रूपात तरळून गेली. तिचा मुखडा होता थोरल्या औंसारखा. डोईवर मुकुटाऐवजी आबासाहेबांच्या राजटोपागत टोप होता. 8ही हातांच्या जागी दिसत होत्या कबिलातल्या आकृती. सती गेल्या मासाहेब, श्रीसखी आणि होय रामराजांच्या मासाहेब सुद्धा. त्या हातांच्या एक एक बोटात बालपणी मोठेपणी बघितलेले प्रतापराव, मालुसरे काका, मुरारबाजी, कोंडाजी, कृष्णाजी, कंक, हंबीरराव, मलोजी बाबा असे कैक मुखडे दिसून गेले. कानात कुठेतरी नांद्या किलकाऱ्या घुमून गेल्या. जय जय रघुवीर समर्थ, उदग अंब उद, हर हर महादेव. या गोंधळासी माय अंबे लवकर यावे. चर चर. हातच्या तप्त सलाखा समोरच्या कैद्यांच्या डोळ्यात खुपसून सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून सलाखा तशाच डोळ्यात ठेवून मिटल्या डोळ्यांच्या जल्लादाने थकावटीने आपलेच गुडघे भुईवर टेकले. बघ्यांनी बेभान होत हैदोसी गिल्ला घातला. धिन धिन छोड दो अबिसे, जाएगा ये औरंगाबाद बरहानपूर तक. याही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती. का नाही ठोकले आलमगीराच्या कोणी इमानदार जल्लादाने आमच्या नाकात आणि कानात तोफांच्या रंजुकांना ठोकतात तसे खेळे. म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी पोलिसांच्या जळक्या मांसाचा एकमेकात मिसळलेला वासामास. आणि कानांवर पडलाही नसता बुजगावण्यांचा हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ. आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयान दिसत होते की औरंगजेबाच्या पोर उमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितलेच असते तर दात खिळच बसली असती त्याची. डोईवर उंच लाकडी टोप्या, गळ्या हातांना जखडणारे तक्ताकुलाह, अंगावर ढगळ विदूषकी रक्ताळलेले कपडे, कमरेला बांधलेल्या काटेरी वेली आणि जागजागी रक्तथेंब पडलेल्या घंटांच्या माळा, जळून गेलेल्या डोळ्यांच्या हुबणी,
त्यांच्यातून उतरलेली जबानी काढल्याने ओठ आणि तोंडभर कुरळ्या, दाट दाढीत मिसळलेले साकळलेले रक्त कसे दिसत होते ते वळी व पावसाचा मारगिरीत तडाखून निघालेल्या मूळच्या अनेक रंगात चितारलेल्या रेखीव देखण्या पण क्षणात ओघळून फिसकटून गेलेल्या भित्तिचित्रांसारखे. मावळतीच्या डोंगर कडांआड सूर्य डुबला होता. इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकीत मिसळलेले संगम पाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते. तळावर सांजेच्या नमाजाची समज देणाऱ्या नौबती दुडदुडू लागल्या. थोड्याच वेळात तळभर नमाजी आजनाच्या ललकाऱ्या उठू लागल्या. अल्लाहू अकबर. राजे आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते. राजांची तर कधी नव्हती अशी मनाशी फक्त स्वतःशीच अशी बातचीत चालली होती. अंधारून आल्याने ठाई तळभर पलोते शिलकते होते. त्याहून कितीतरी पलोते शिलगले होते शंभूराजांच्या दुनियापार पोहोचलेल्या भोसलाई राजमनात. रात पहाऱ्याचे कसते हशम औरंगजेबाचाच हुकूम असल्याने तळपती हत्यारे पेलून जागजागी फेऱ्या घेताना गस्त देत होते. होशियार. डोळे, जबान, हातपाय यांसह पुरत्या देहापार गेल्या राजांच्या मनात खुद्द त्यांनाच अनोखी वाटावी अशी विचारांची प्रचंड धुंदळ माजली होती. स्वतःच बघत होते ते तिराहितासारखे आपल्यालाच आठवत होते त्या बालमनापासूनच्या आत्तापर्यंतच्या हयातीकडे. सुरू झाली राजांच्या मनात विचारांची अनावरकारांची उसळू लागले त्या कारंजातून आसमानी विचारांचे तजेलदार पाणीच पाणी. ते नेहमी मांड घेत आलेल्या चंद्रावतापेक्षाही सफेद अशा डोळ्यांआड झालेल्या पुन्हा कधीच न दिसणाऱ्या आकाशीच्या तेजबिंबाच्या रसासारखे. रायगडाच्या निशाणकाठीवर मावळ वाऱ्याने फडफडत्या जरीकाठी भगव्याच्या वाणाचे आबासाहेबांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर पडलेल्या शिवबोलांचेच आसवाबले आलेले. समर्थांच्या तपस्वी कमंडुलातील रामतीर्थासारखे थोरल्या औंच्या तोंडून वेळोवेळी सहजगत्या बाहेर पडणाऱ्या जगदंब जगदंब ह्या जगन्मातेच्या स्मरणासारखे. आपल्याच हयातीत हे श्रींचे राज्य राखून चालवण्यासाठी मुलुखभर वेगवेगळ्या जागी देह ठेवलेल्या कोंडाजी फर्जंद, कृष्णाजी कंक, तुकोजी पालकर, निळू बल्लाळ, हंबीरराव, मनोजी बाबा यांच्या वाहून गेल्या रक्ताची आण सांगणारे आता त्यांच्या मनच्या डोळ्यांना दिसू लागला. दौडीत डोळ्यात भरलेला तिन्ही हंगामातला मराठी मुलूक. रायगडावर उतरणाऱ्या त्या पावसाळी तिन्ही सांजा तास फोडून उतू जाणारा कुशावर्ताचा आणि गंगासागराचा तलाव, पाणधारांखाली निथळणारे आघाडी मनोरे, जगदीश्वराचे राऊळ बालेकिल्ला, व्यापारपेठ, मंत्रीवाडी, हिरकणीमाची, भवानी टोक, टकमक टोक, सातमहाल, सिंहासन चौक यांसह अभिषेक पात्रांतून संतत धारेखाली निथळून निघणाऱ्या शिवपिंडीसारखा दिसणारा आमचा प्राणप्रिय रायगड. गड उतरंडीवर करवंदीच्या, रामेट्याच्या, अंजनीच्या गचपणात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे आणि गडटाक्यात एकलक घुमणाऱ्या बेडकांच्या, जमेतींचे, पाणधारांच्या सरसरीत एकरूप झालेले आवाज, एरवी पायथ्याशी स्पष्ट दिसणारा थोरल्या औंच्या, कोसळत्या पावसात धुरकट्टा दिसणारा पाचाडवाडा, पडत्या पावसाची तमान बाळगता गडभरच्या चौक्यांवर कांबळी पांघरून जागल्यांच्या नजरेने गस्त देणारे मेटकरी. गडावरून चहूबाजूंनी पायथ्याशी कोसळताना अखंड घरघरणारे लहान मोठे स्फटिक साफ धबधबे, महापुराचे पाणी दुतर्फा फेकून देत नागिणींसारख्या सळसळत धावणाऱ्या दिसणाऱ्या पायथ्याच्या काळ आणि गांधार नद्या. हिवाळ्याच्या हंगामात मुलुखभराच्या गडकोटांना बिलगून बसलेले दहीदाट गर्द धुके, चढत्या दिवसाबरोबर त्याच धुक्याचे तटबंदीच्या थंडगार दगडबंदीवर उठणारे दहीवराचे थरारते थेंब, गडागडांवरच्या नगारखाण्यांच्या पायथ्याशी धुमसत धूरफेक करणाऱ्या पेटत्या शेकोटीतील आंब्यांच्या आणि बाभळीच्या लाकूडगाठी, पागेत जनावरांच्या तोंडून सुद्धा गारठ्याने फुटणारे फव्वारते वाफारे, उरफोडी धाव घेऊन मुलुखभरातून गोळा केलेल्या खबरा पेश ठेवताना गडथंडीने लटलट कापणारे तरीही सावरत अदबशीर बोलणारे बहिर्जी, विश्वास, कर्माजी यांच्या पथकांचे खबरगीर वऱ्हाड, खानदेश, कोकण, मराठवाडा, बागलाणपासून ते गोव्यापर्यंत आमच्या चंद्रावताच्या टापांवर टापा ठेवत दौडताना झोमत्या थंडगार मावळ वाऱ्याने दातवाणे धडाधड आपटणारे आमचे शेकडो हजारो घोडा व पावलोक. रायगडाच्या मुक्कामी असताना खुद्द श्रीसखींच्या हातून समोर येणारा हुलग्याच्या माडग्याचा वाफाळता गरम कटोरा.
उन्ह तापीच्या हंगामात जागजागी गडपायथ्याशी शिवारात मृगतोंडावर आल्याने पालापाचोळा एकवटून मातीस तावणी देण्यासाठी कुणब्यांनी पेटविलेले रानतर्वे, आंबा, वड, पिंपळ, चिंचेच्या घेरांखाली रवंथ करीत विसावलेली तान्हिली दमगीर गुरेढोरे 50 कोसांची एक अलग धावणी मागे टाकून आल्यावर तळाच्या जागी पाणथळाकडे ओढ घेणारी फेसाळती दमगीर घोडी उन्हाने आणि पेटलेल्या भात्यांच्या धगीने घामाने निथळताना कपाळपट्टीवरची थेंबावळ तर्जनीने निसरून टाकून हत्यार घडाई करणारे लोहार फिरत्या चाकांवर त्या हत्यारांना ठिणग्याच ठिणग्यांची फिरती चक्री उठवीत शिकल देणारे शिकलगार पागे पागे समोर हुर जखडलेल्या घोड्यांच्या नख्या तासळून त्यांना तोंडात खिळ्यांचे पुंजके आवळून मजबूत तवाने नाल ठोकणारे नालबंद मुलुकभराच्या रावळा रावळात दर्शनासाठी आमच्या मागून प्रवेशण्यापूर्वी पायीची पायताण उतरून धूळ माखले पाय साफ करण्यासाठी उंबरठ्या बाहेरच थपाथप पाय आपटणारे आमचे धारकरी माती बालपणी माणसास दूध देणारी उभारल्या पुढच्या बांड आयुष्यात त्यास अन्न पाणी भरविणारी गोळ्याची मूर्त रेखणारी ही माती एक राजा म्हणून नव्हे, सेनापती म्हणून नव्हे, शिलेदार धारकरी म्हणून नव्हे, एक माणूस म्हणून आमचे या मातीशी नाते काय? माणसाचे मातीशी नाते काय? होय, माणसाचे मातीशीच नाते असते. तसे मातीत मरणारे कैक असतात. मातीसाठी मरणारे फार थोडे. मिळेल आम्हास ते भाग्य या क्षणाने तरी. जगदंब जगदंब. घशाला कोरड पडल्याने ते स्वतःशीच मनोमन पुटपुटले. पाण्याच्या थेंबाऐवजी रक्ताचे थेंब उतरले त्यांच्या घोटल्या घशाआड. यावेळी नुकताच नमाज पडून आपल्या शाही शामियान्यात आलेल्या औरंगजेबाला इखलास सजेचा शब्दभर तपशील देत होता. कधी नव्हे ते पायफेर घेताना औरंगची पावले बुडाप्यातही झपाझप पडत होती. त्याला बेचैन सैरभैर बघताना इखलास तर पुरेपूर हापकून गेला होता. काही इतराजी झाली हजरतांची तर, पण औरंग मात्र वेगळ्याच बेचैनीने पायफेर घेत होता. मध्येच थांबत होता. काही विचाराने शामियान्याच्या छताकडे मधूनच बघत होता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.